आत्ताची मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे। देवळा तालुक्यातील रामेश्वर फाट्याजवळ एसटी बस आणि दुचाकीचा भीषण असा अपघात झाला आहे। या दरम्यान दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळत आहे। या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे पत्रकार वैभव पवार थेट आपल्यासोबत कॉलरवरून जोडले जात आहेत। बोला वैभवजी, या घटनेसंदर्भात काय सविस्तर माहिती मिळते? नमस्कार सर. पुण्याहून सटाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सटाणा आगाराच्या एसटी बसची दुचाकीला भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी रात्री 10:15-10:30 वाजेच्या सुमारास देवळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 751G वरील भावडभरारी घाट उतरून रामेश्वर फाट्यावरील ठेका हॉटेलसमोर झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सटाणा आगाराची पुणे सटाणा एसटी बस क्रमांक MS14 LX 7851 पुण्याहून सटाण्याच्या दिशेने जात होती. रामेश्वर फाट्याजवळ ठेका हॉटेलसमोर बसची दुचाकी क्रमांक MS17 AY 2341 जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की दुचाकीवरील तिघेही बसच्या चाकाखाली आले. या भीषण अपघातात तिघांच्याही मृतदेहाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. अपघाताचे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेते व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह रुग्णवाहिकेच्या सहाय्याने देवळा ग्रामीण रुग्णालयात हलवले. दरम्यान दुचाकीवरील मृत तिघांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस त्यांची ओळख पटवण्याचे काम करीत आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत देवळा पोलीस अधिक तपास करीत आहेत. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपान सोनेसह वैभव पवार, देवळा. धन्यवाद वैभवजी, माहिती दिल्याबद्दल। याच प्रकारे या घटनेसंदर्भात पुढील अपडेट, पुढील माहिती, पुढील बातमी मिळवण्यासाठी प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज।